रूथ अध्याय 1. शास्त्यांच्या आमदानीत देशात दुष्काळ पडला. त्या समयी बेथलेहेम यहुदा येथील एक पुरुष आपली स्त्री व 2 पुत्र घेऊन मोआब देशात काही दिवस राहावयास गेला. त्या पुरुषाचे नाव अलिमलेक, त्याच्या स्त्रीचे नाव नामी व त्याच्या 2 पुत्रांची नावे महलोन व खिल्योन अशी होती. ही एफ्राथी म्हणजे बेथलेहेम यहुदा येथील रहिवासी होती. ती मोआब देशात जाऊन राहिली. पुढे नामीचा पती अलिमलेक हा वारला आणि नामी व तिचे 2 पुत्र मागे राहिले. त्या दोघांनी 2 मोआबी स्त्रिया बायका केल्या. एकीचे नाव अर्पा व दुसरीचे नाव रूथ होते. ती तेथे सुमारे 10 वर्षे राहिली. नंतर महलोन आणि खिल्योन हे दोघे मरण पावले. याप्रमाणे नामी आपले 2 मुलगे व आपला पती यास अंतरली. परमेश्वराने आपल्या लोकांचा समाचार घेऊन त्यास अन्न दिले आहे असे वर्तमान तिला मोआब देशात कळले. तेव्हा त्या देशातून आपल्या 2 सुनांसह परत जाण्यास ती निघाली. ती आपल्या 2 सुनांसह राहत होती तेथून निघून यहुदा देशी जावयास मार्गस्थ झाली. नामी आपल्या 2 सुनास म्हणाली, तुम्ही दोघी आता आपापल्या माहेरी जा. तुम्ही जशी मृतांवर व मजवर माया केली तशीच परमेश्वर तुम्हावर करो. परमेश्वर करो आणि तुम्हास पतिगृह प्राप्त होऊन विसावा मिळो. मग तिने त्यांचे चुंबन घेतले व त्या हेल काढून रडू लागल्या. त्या तिला म्हणू लागल्या, नाही नाही, आम्ही तुम्हाबरोबर तुमच्या लोकांकडे येणार. नामी म्हणाली, माझ्या मुलींनो, परत जा. तुम्ही मज बरोबर का येता? माझ्या पोटी का आणखी पुत्र आहेत की ते तुमचे पती होणार? माझ्या मुलींनो, माघारी जा. मी आता वृद्ध झाले आहे. नवरा करण्याचे माझे वय नाही. मी म्हटले की मला पती मिळावयाची आशा आहे व आजच रात्री तो मिळाला आणि मला पुत्रही झाले. तरी ते प्रौढ होत तोपर्यंत तुम्ही त्यांची वाट पाहाल काय? त्यांच्या अपेक्षेने तुम्ही नवऱ्या वाचून राहाल काय? छे छे, माझ्या मुलींनो, तुमच्यामुळे मी मनस्वी कष्टी होत आहे. परमेश्वराचा हात मजवर पडला आहे. मग पुन्हा त्या हेल काढून रडू लागल्या. अर्पाहीने आपल्या सासूचा मुका घेतला, पण रूथ तिला बिलगून राहिली. तेव्हा ती म्हणाली, पहा, तुझी जाऊ आपल्या लोकांकडे व आपल्या देवाकडे परत गेली आहे, तर तूही आपल्या जावेच्या मागून जा. रूथ म्हणाली, मला सोडून जा आणि माझ्या मागे न येता परत जा असा मला आग्रह करू नका. तुम्ही जेथे जाल तेथे मी येईन. तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहीन. तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव. तुम्ही मराल तेथे मी मरेन व तेथेच माझी मूठमाती होईल. मृत्यूखेरीज करून तुमचा माझा कशानेही वियोग झाला तर परमेश्वर मला तदनुसार पारिपत्य करो, किंबहुना अधिक करो. आपल्या बरोबर जाण्याचा तिचा पुरा निश्चय झाला आहे हे नामीने पाहिले. तेव्हा तिने तिची समजूत घालण्याचे सोडिले. मग त्या दोघी मार्गस्थ होऊन बेथलेहेमास पोहोचल्या. त्या बेथलेहेमास जाऊन पोहोचल्या तेव्हा त्यास पाहून सर्व नगर गलबलून गेले. तेथील बाया म्हणू लागल्या, ही नामीच काय? ती त्यास म्हणाली, मला नामी मनोरमा म्हणू नका, तर मारा, क्लेशमया म्हणा, कारण सर्व समर्थाने मला फारच क्लेश दिला आहे. मी भरलेली गेले आणि परमेश्वराने मला रिकामी परत आणले. परमेश्वर मला प्रतिकूल झाला. सर्व समर्थाने मला पीडिले आहे. तर मला नामी का म्हणता? याप्रमाणे नामी आपली सून मोआबी रूथ हिला घेऊन मोआब देशातून परत आली. त्या दोघी बेथलेहेमात आल्या तेव्हा सातूच्या हंगामास आरंभ झाला होता.